23 जुलाई 2025 को दलित युवक रोहन पेटकर को तुम गाय चोर हो कहकर बेरहमी से पीटा है और उससे अपना धर्म जानने के लिए अंडरवियर उतार दी गई। मानवता को शर्मसार करने वाला कृत्य किया गया। खामगांव में 3 आरोपियों ने गाय चोर होने के शक में उसकी बेरहमी से पिटाई की। बाद में शिकायत पर शिवाजीनगर पुलिस ने 3 आरोपियों को गिरफ्तार। भारतीय दंड संहिता की विभिन्न श्रेय धारा के तहत मुकदमा क्रमांक 227/25 की अत्याचार शामिल किए हैं, लेकिन कोई भी गंभीरता और तत्परता न दिखाई है, जिस कारण आरोपी अभी फरार है और अभी तक किसी की गिरफ्तारी नहीं हुई है। इन 3 अटल आरोपियों का साथ आखिर कौन दे रहा है, यह सवाल आम लोगों के लिए एक सवाल। कामावर चालतो एका हॉटेलमध्ये काम करत असताना त्याच्या ड्युटी खतम होत असताना घरी येत असताना हे पगारी आहे आणि त्याचे मित्रमंडळी हे त्याला रस्त्यामध्ये गाठून जाणून बुजून त्याला जात विचारून त्याला मारझोड केली। त्यांनी सांगितलं मी बौद्ध समाजाचा आहे, तरी पण त्याला जाणून बुजून बौद्ध समाजाचा आहे म्हणून जास्त मारहाण केली। त्याला त्या जागेवरून उचलून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानमध्ये नेऊन तिथं गाया वासरं बसलेले असतात, त्या गाया वासरामध्ये त्याला सोडून त्याचं पॅन्ट सोडून त्याचा लिंग तपासण्यात आलं। लिंग तपासून त्याला जास्त मारहाण करण्यात आली। तो वारंवार सांगत होता की मी बौद्ध समाजाचा सांगत असताना तरीसुद्धा त्या लोकांनी त्याला जास्त मारहाण केली। यदाकदाचित या ठिकाणी जर मुस्लिम समाजाचा जर एखादा व्यक्ती असता तर त्याला त्या लोकांनी मारून टाकलं असतं। आता आपली मागणी काय आहे? लोकांना कायद्याचा धाक राहिलेला नाही। 2 दिवस उलटून सुद्धा त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही। आरोपी मोकाट फिरतायत आणि लोकांना दाखवत आहेत की हे बघा आम्ही असे कृत्य केल्यानंतरही आमचं कुणी काही वाकड करू शकत नाही। आता मागणी काय आपली? आम्ही माननीय SDO साहेबांना निवेदन दिलेलं आहे। त्या निवेदनामध्ये सांगितलेलं आहे की त्या आरोपीवर तत्काळ कारवाई करण्यात यावी आणि सोमवारला आम्ही सर्व सामाजिक संघटनेच्या मार्फत बंद पुकारलेला आहे। भाऊ, आपण आज इथे कशासाठी आला, काय सांगाल? झालेली घटना अत्यंत निंदनीय आहे। एका गरीब कुटुंबातील मुलगा ज्याचा उदरनिर्वाह त्याच्या म्हणजे कामावर चालतो, तो एका हॉटेलमध्ये काम करत असताना त्याच्या ड्युटी खतम होत असताना घरी येत असताना हे पगारी आहे आणि त्याची मित्रमंडळी हे त्याला रस्त्यामध्ये गाठून जाणून बुजून त्याला जात विचारून त्याला मारझोड केली। त्यांनी सांगितलं मी बौद्ध समाजाचा आहे, तरी पण त्याला जाणून बुजून बौद्ध समाजाचा आहे म्हणून जास्त मारहाण केली। त्याला त्या जागेवरून उचलून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानमध्ये नेऊन तिथं गाया वासरं बसलेले असतात, त्या गाया वासरामध्ये त्याला सोडून त्याचं पॅन्ट सोडून त्याचा लिंग तपासण्यात आलं। लिंग तपासून त्याला जास्त मारहाण करण्यात आली। तो वारंवार सांगत होता की मी बौद्ध समाजाचा सांगत असताना तरीसुद्धा त्या लोकांनी त्याला जास्त मारहाण केली। यदाकदाचित या ठिकाणी जर मुस्लिम समाजाचा जर एखादा व्यक्ती असता तर त्याला त्या लोकांनी मारून टाकलं असतं। या लोकांना कायद्याचा धाक राहिलेला नाही। 2 दिवस उलटून सुद्धा त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही। आरोपी मोकाट फिरतायत आणि लोकांना दाखवत आहेत की हे बघा आम्ही असे कृत्य केल्यानंतरही आमचं कुणी काही वाकड करू शकत नाही। आता मागणी काय आपली? आम्ही माननीय SDO साहेबांना निवेदन दिलेलं आहे। त्या निवेदनामध्ये सांगितलेलं आहे की त्या आरोपीवर तत्काळ कारवाई करण्यात यावी आणि सोमवारला आम्ही सर्व सामाजिक संघटनेच्या मार्फत बंद पुकारलेला आहे। यामध्ये पोलिसांची भूमिका कुठे संशयास्पद वाटते का तुम्हाला? आरोपी दुसऱ्या दिवशी आरोपी सरळ फिरतायत, मोकाट फिरतायत। आता आरोपी पोलिसांची भूमिका तर संशयास्पद आहेच निश्चितपणे। और आपके साथ में और अदर समाज भी है कि जो आप ये? हाँ, मुस्लिम समाज, अदर समाज, सगळे समाज आहेत आमचे। सर्वांना क्रांतिकारी जय भीम। आज सर्व खामगाव तालुक्यातून बुलढाणा जिल्ह्यातून भीम आर्मी भारत एकता मिशनच्या माध्यमातून ऍडिशनल साहेब यांना निवेदन देण्यात आले। 2 दिवसा अगोदर खामगावमध्ये जे महाराष्ट्राला हसून टाकलेली घटना घडली, जात धर्म विचारून एका बौद्ध तरुणाला मारहाण केली, या घटनेचा निषेध करत आज ऍडिशनल साहेब यांना निवेदन देण्यात आले की जे आरोपी आहेत त्यांना तात्काळ अटक करावी, अन्यथा आम्ही भीम आर्मीच्या माध्यमातून तीव्र स्वरूपात आंदोलन करू। या ठिकाणी एका बौद्ध तरुणाला स्थानिक खामगाव बस स्थानकावरून उचलून त्याला नाव विचारतात, कोण आहेस? तो सांगतो रोहन आहे, एवढं विचारून हिंदीमध्ये बोलल्यामुळे त्याला गाडीवर बसवतात। गाडीवर बसून त्याला स्थानिक काँग्रेस भवन या ठिकाणी नेऊन त्याला बेदम मारहाण करतात। एवढंच नाही तर त्याला कपडे काढून त्याचा लिंग तपासतात की तू मुस्लिम आहे का हिंदू आहे। मला या ठिकाणी एक सांगायचं आहे, या देशामध्ये मुस्लिम असणं हा गुन्हा आहे का? पहलगाम या ठिकाणी जो आतंकवादी हल्ला झाला, त्या हल्ल्यामध्ये जसं धर्म विचारून जात विचारून आतंकवाद्यांनी आपल्या देशातील नागरिकांना मारला, तसाच एक प्रकार या खामगाव तालुक्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये घडला। जात धर्म विचारून एका बौद्ध तरुणाला बेदम मारहाण केली। हे
जे कोणी तथाकथित संघटनेतले लोक आहेत यांना माझं एक आव्हान आहे, तुम्ही आमच्या वाटेला बिलकुल जाऊ नका, आमच्या वाटेत शिरायचा बिलकुल प्रयत्न करू नका. जर का आम्ही तुमच्या वाटेत शिरायला सुरुवात केली ना, तुम्हाला आम्ही झेपणार पण नाही. हा इशारा इथल्या तथाकथित संघटनेच्या लोकांना या ठिकाणी देत आहोत. या ठिकाणी हे राज्यभर महाराष्ट्रभर हे प्रकरण पेटलं आहे. याची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन आरोपीला तात्काळ अटक करावी. त्या ठिकाणी प्रकरण घडत असताना प्रशासन जर त्या ठिकाणी पोहोचलं नसतं, त्या तक्रारदार जीव त्या ठिकाणी केला असता, त्याचं अपहरण करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला. प्रशासनाचे मी आभार मानतो की त्यांनी तात्काळ त्या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन आरोपीवर अॅट्रॉसिटी अंतर्गत एफआयआर दाखल करून या आरोपीला अटक केली. मात्र कोर्टाच्या माध्यमातून त्या आरोपीला रिलीज करण्यात आलं. तरीही आमची ऍडिशनल साहेब, युएसपी साहेब आणि पोलीस अधीक्षक साहेब यांना या निवेदनाच्या माध्यमातून विनंती आहे की आपण तात्काळ या आरोपीला अटक करावी, अशी मागणी या निवेदनाच्या माध्यमातून सर्व समाज बांधवांच्या वतीने आणि पीडित कुटुंबाच्या वतीने या ठिकाणी करण्यात आली आहे. जय भीम.